राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या रुंदीकरणाच्या प्रलंबित प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने मध्यस्थी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे आणि विट्यातील सर्व सुज्ञ नागरिकांनी केली आहे। या संदर्भात उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी पुढाकार घेऊन सर्व संबंधित घटकांची बैठक बोलवावी असे निवेदन देण्यात आले। यावेळी विवेक भिंगारदेवे यांनी सांगितले की राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। वाहतुकीची वाढती गर्दी आणि अपुऱ्या रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढत असून यावर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे। त्यामुळे हायवेच्या प्रमुख श्रुती नाईक, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व नागरिक यांना एकत्र घेऊन लवकरात लवकर बैठक आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली। या बैठकीत सर्व बाजूंची चर्चा होऊन ठोस निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला। या निवेदनावेळी नागरी हक्क संघटनेचे अध्यक्ष सुनील सुतार यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय कार्यालयात भेट दिली। यावेळी माजी नगरसेवक किरण तारडेकर, प्रशांत कांबळे, नगरसेवक सुमित गायकवाड, माजी नगरसेवक फिरोज तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत राठोड, अमित भोसले, सुरेश मेटकरी, ओंकार कोळी, सागर सोनावणे, राहुल कांबळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। या निवेदनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून लवकरच संबंधितांची बैठक घेण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।